शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी वैभव आनंद क्रॉप ग्रुप प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, आज आपण तूर या पिकामध्ये मर रोगाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संबंधित आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, तूर हे जे पीक आहे हे 140 ते 160 दिवसाचं हे पीक आहे आणि या ड्युरेशन मध्ये जे आहे तूर पिकामध्ये तूर पीक उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर यातीलच एक महत्वाची समस्या म्हणजे तूर पिकामधील मर रोग. हा जो रोग आहे हा रोग तूर पिकामध्ये 30 ते 40% जे आहे नुकसान करत असतो आणि सध्या जी स्थिती आहे पावसाची, तर ही स्थिती या रोगासाठी खूप मोठ्या प्रमाणात जी आहे अनुकूल असते आणि त्यासाठी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तूर या पिकामध्ये मर रोगाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाययोजना या सर्व गोष्टींचा जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तूर पिकातील मर रोग जे आहे त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. तर या तूर पिकामध्ये जे आहे सर्वप्रथम मर रोग हा जो आहे, तर मर रोग कोणकोणत्या स्टेजेस मध्ये आपल्या तूर पिकामध्ये येत असतो. तर मर रोग जो आहे तर रोपावस्थेपासून म्हणजे आपण ज्यावेळी पेरणी करतोय तूर पिकाची त्यावेळीपासून ते फुले शेंगा येईपर्यंत जे आहे या रोगाचा प्रसार होत असतो. तर या हा जो मर रोग येत आहे यासाठी कोणती अनुकूल परिस्थिती आहे, हवामानाची असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल, तर यामध्ये जे आहे तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान जर असेल आणि जमिनीतील जो काही ओलावा आहे तो 20 ते 25% असेल तर मर रोग पसरण्यासाठी जे काही अनुकूल वातावरण आहे तर या कंडिशन मध्ये आपल्याला बघायला मिळते. तर यानंतर जे शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर 30 ते 40% जे आहे आपल्या उत्पादनात घट होत असते. आता तूर पिकातील जो काही मर रोग आहे तर हा मर रोग आपल्याला वेळीच याची लक्षणे काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. त्यानुसार जे आहे आपण यावर उपाययोजना करू शकतो. तर तूर पिकामध्ये जो आहे हा मर रोग येतो, तर मर रोग येतो हा कोणत्या बुरशीमुळे, कोणत्या हानिकारक बुरशीमुळे येतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर तूर पिकामध्ये मर रोग जो येतो हा फुझेरियम नावाच्या स्पेसिसमुळे येत असतो. फुझेरियम उदम ही जी स्पेसिस आहे या हानिकारक बुरशीमुळे तूर पिकामध्ये जे आहे आपल्याला मर रोग बघायला मिळतो. तर मर रोग आल्याच्या नंतर सर्वप्रथम जे काही आपल्याला लक्षणे दिसतात ते म्हणजे तूर पिकाच्या जे काही शेंडे असतात ते आपल्याला सुकताना दिसतात आणि त्याचबरोबर तूर पिकामध्ये जे काही तूर पिकाची पाने आहेत ते पानांच्या शिरा जे आहेत आपल्याला पिवळ्या पडताना दिसतात आणि त्यानंतर जे काही झाडाचे शेंडे आहेत ते आपल्याला कोमेजताना दिसतात. हा सगळ्यात सुरुवातीचं जे काही लक्षण आहे हे आपल्याला दिसते. इथून जे आहे मर रोगाची सुरुवात होते आणि त्यानंतर जे आहे जमिनीत ओलावा असला तरी बुरशीमुळे जे काही पाण्याचे किंवा न्यूट्रिएंट्सचे जे काही वहन आहे ते स्टॉप होते आणि त्यामुळे जे आहे आपले हिरवे झाड जे आहे ते आपल्याला त्या स्थितीतच सुकून मरताना दिसते. मित्रांनो, जे काही आपण झायलम आणि फोइलम म्हणतो झाडामधील हे जे आतील न्यूट्रिएंट्स आणि पाणी अन्नद्रव्य वहन करण्याचे काम करत असतात, तर यामध्ये जे आहे या बुरशीचा अटॅक होतो आणि आपण जे आहे मूळ किंवा आपलं जे झाडाचं स्टेम आहे हे चाकूच्या साहाय्याने जर आपण उभं छेद करून कापून जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला काळसर किंवा ब्राऊन कलरच्या बुरशीचा थर आपल्याला जमा झालेला दिसतो. तर ही आपण फोटोच्या माध्यमातून बघू शकता. सर्वप्रथम जे आहे पानांच्या जे काही शिरा आहे ते आपल्याला पिवळ्या पडताना दिसतात आणि त्यानंतर जे आहे झाडाचे शेंडे कोमेजतात आणि नंतर जे आहे पूर्ण झाड जे आहे ते आपल्याला मरताना दिसते आणि त्यानंतर जे आहे आपण बघू शकता, आपण स्टेमचा उभा छेद घेतल्याच्या नंतर उभ्या पद्धतीने आपल्याला त्याला कट केल्याच्या नंतर हे जे काही दिसत आहे तुम्हाला ब्लॅक कलर, तर
हा जे आहे ही सर्व फ्युजेरियम उदम नावाची बुरशी आहे आणि या बुरशीच्या अटॅकमुळे जे आहे पूर्ण झाड मरताना आपल्याला दिसत आहे. तर हे झालं आपल्याला मुळं असेल किंवा स्टेम मध्ये आतमध्ये त्याची लक्षणे दिसतात. पण तुम्ही असे पण लक्षणं जर आपल्याला दिसत असतील स्टेमवर, खोडापासून वरच्या दिशेने तपकिरी किंवा काळ्या रंगाचा आपल्याला पट्टा जर दिसत असेल तर तिथेही आपण समजून जायचं की आपल्या तूर पिकामध्ये जे आहे मर रोगाचे अटॅक झालेला आहे किंवा ही मर रोगाची लक्षणे आहेत. तर मित्रांनो, मर हा जो रोग आहे याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर ते आपण बघूया. तर सुरुवातीला आधी आपण मर रोग येण्याची जी काही मुख्य कारणे आहेत ते आपण बघूया. तर मर हा जो रोग आहे हा सर्वप्रथम जो आहे फ्युजेरियम नावाच्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे येत असतो. आणि हा जो मर रोग आहे, मर रोगासाठी एक बेस्ट कंडिशन म्हणजे जर आपल्या जमिनीमध्ये पाणी साचून राहत असेल तर तिथे जे आहे हा मर रोग मातीच्या साहाय्याने याचा प्रसार होत असतो. तर त्यामुळे जर पाणी साचून राहत असेल तर तिथे त्या कंडिशन मध्ये मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे तर या बुरशीचा अटॅक खूप झपाट्याने होत असतो. आणि त्यानंतर हवामानाची स्थिती आपण बघितली की 25 ते 28 डिग्री सेल्सिअस हे जर तापमान असेल तर या तापमानामध्ये जे आहे तर या बुरशीचा जो काही प्रसार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतो. त्याचबरोबर जो काही जमिनीत ओलावा आहे तो आपल्याला एक 20 ते 25% हा एवढा ओलावा आणि 25 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं जर हे असेल टेम्परेचर असेल तर या कंडिशन मध्ये मर रोग जो आहे तो खूप झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सतत एकच पीक घेणे, जर आपण वारंवार एकच पीक घेत असू तर त्यामुळे जे प्रिव्हियस इयरच्या जे काही आपले क्रॉप रेसिड्यू आहेत म्हणजे जे काही अवशेष आहेत पिकांचे तर ते अवशेष जमिनीत तसेच राहून परत पुढील वर्षी जे आपण तुरीचं पीक घेणार आहे त्यामध्ये परत या रोगांचा प्रसार आपल्याला होताना दिसतो. तर त्यासाठी आपल्याला पिकांची फेरपालट करणं म्हणजे क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हवामानातील तफावत जसं की अतिवृष्टी असेल किंवा जास्त पाऊस पडणं असेल किंवा अचानक जास्त प्रमाणात इरिगेशन देणे आणि यामुळे जे आहे जमिनीत जर पाणी साचून राहत असेल तर या बुरशींचा अटॅक अशा परिस्थितीमध्येही खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर रोग आल्याच्या नंतर जे आहे आपल्याला कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. तर मर रोग हा जो रोग आहे याला थांबवण्यासाठी आपण जैविक उत्पादनामध्ये जे आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि स्युडोमोनास फ्लोरोसन्स हे जे आपले दोन जैविक प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये डॉक्टर बॅक्टोस डर्मस याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे आणि डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो याच्यामध्ये स्युडोमोनास फ्लोरोसन्स आहे. हे आनंद ॲग्रो केअरचे अतिशय उत्तम दर्जाचे प्रोडक्ट आहेत. तर हे जे प्रोडक्ट आहेत हे आपण याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी ड्रिपद्वारे आपल्याला याचं ऍप्लिकेशन द्यायचे 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकरी. आणि त्याचबरोबर याच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला हा जो काही जीवाणू आहे तर स्युडोमोनास फ्लोरोसन्स आपल्याला ड्रिपद्वारे कॉम्बिनेशन मध्ये 500 ग्रॅम ते 1 किलो म्हणजे हे ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि स्युडोमोनास फ्लोरोसन्स हे दोन्ही आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये द्यायचे 500 ग्रॅम ते 1 किलो प्रति एकरी याप्रमाणे. तर मित्रांनो, ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जी जैविक बुरशी आहे हिचा मर रोग कंट्रोल करण्यामध्ये सर्वात मोठा रोल आहे. तर यामध्ये जे आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी कशा पद्धतीने कार्य करते, तिचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे तर हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जी जैविक बुरशी आहे ही जैविक बुरशी आपण ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्या तूर पिकाच्या मुळावर जे आहे कॉलनी खूप मोठ्या प्रमाणात कॉलनी तयार करते आणि कॉलनीज तयार केल्याच्या नंतर जे आहे तर कॉलनीज तयार केल्याच्या नंतर ज्यावेळी आपल्या तूर पिकावर हानिकारक बुरशीचा जसं की फ्युजेरियम उदम या बुरशीचा अटॅक होतो त्यावेळी जी आहे ती जैविक बुरशी आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही त्याला विळखा घालण्याचं काम करते म्हणजे कॉइलिंग करून घट्ट पकडण्याचं काम करते हानिकारक बुरशीला. आणि त्यानंतर जे आहे
काही विशिष्ट जे घटक स्रवण्याचं काम जे आहे ती करते. त्याच्यामध्ये मग सेल्युलेज असेल, चिटिनेज असेल आणि ग्लुकोनेज हे जे काही एन्झाईम्स आहेत हे सिक्रेट करण्याचं काम ही आपली जैविक बुरशी करते. आणि हे एन्झाईम्स हानिकारक बुरशीच्या बॉडीवर सिक्रेट केल्याच्या नंतर जे आहे ती सेल वॉल ब्रेक करून आत प्रवेश करते आणि त्यानंतर जे आहे हानिकारक बुरशीवरच आपली उपजीविका करते. आणि त्यानंतर काही अँटीबॉडीज, टॉक्झिन्स सोडण्याचं काम जे आहे आपली ही जैविक बुरशी करत असते, ट्रायकोडर्मा विरिडी. तर त्यामध्ये जे आहे विरिडीन असेल किंवा ग्लिओटॉक्झिन असेल, हे अशा पद्धतीचे टॉक्झिन सिक्रेट करून जे आहे हानिकारक बुरशीला किल करण्याचं काम करते. तर याच्यामध्ये ही जैविक बुरशी आणि हा जे आहे जैविक जीवाणू यांचं कॉम्बिनेशन घेऊन जे आहे आपण फुझेरियम उदम नावाच्या बुरशीचा आपण नायनाट करू शकतो. त्यामध्ये जे फुझेरियम स्पेसिसलाच फक्त कंट्रोल करत नाहीये, तर हे कॉम्बिनेशन जर वापरलं तर आपण रायझोक्टोनिया असेल, पीथीएम असेल, फुझेरियम असेल, स्क्लेरोशियम असेल, सर्व प्रकारचे जे काही हानिकारक बुरशी आहेत या कंट्रोल करण्यास आपल्याला मदत होणार आहे. मित्रांनो, आनंद क्रॉप गुरु हे जे ऍप आहे ते आपण आजच डाउनलोड करा. कारण आनंद क्रॉप गुरु हे जे ऍप आहे तर या ऍपमध्ये आपल्याला 100+ पिकांचे जे काही शेड्यूल आहेत त्यामध्ये मग फवारणी असेल किंवा खत व्यवस्था गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी जे आहे आपण आजच प्ले स्टोअरवर जाऊन आनंद क्रॉप गुरु हे ऍप डाउनलोड करा आणि आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. धन्यवाद मित्रांनो.